काल आपण इथे थांबलेलो होतो, की श्वसन क्षमता आपली वाढते, बरोबर? आता प्राणायामाचा फरक काय पडतो? तर प्राणायामाने स्टॅमिना वाढतो. हं. बंधासोबत प्राणायाम केल्याने काय होतं? तर बंधासोबत प्राणायाम केल्याने तुमची फुफ्फुसांची क्षमता वाढते, एकाग्रता वाढते. लक्ष केंद्रित करणे तुम्हाला ते असतं म्हणजे एखाद्या गोष्टीवर फोकसिंग करायचं, लक्ष केंद्रित करायचं, तर ते तुमचं सुधारतं. आणि याच्यासाठी अ, महाबंध हा सुद्धा एक प्रभावी सराव आहे, की म्हणजे महाबंध केला तरी सुद्धा याचा चांगला फायदा होऊ शकतो. आता कैवल्य धाम लोणावळा इथे डॉक्टर एम.एल. घरोटे आणि गांगुली म्हणजे डॉक्टर गांगुली यांनी एक दाखवून दिलं, की योग प्रशिक्षणाची आपत्कालीन पद्धत, अल्पकालीन पद्धत शारीरिक तंदुरुस्तीमध्ये निश्चित सुधारणा दर्शवते. म्हणजे काही जे प्रयोग केले जातात, तर कैवल्यधाम लोणावळा इथे त्यांनी जो काही प्रयोग केला, त्याच्यामध्ये असं त्यांनी दाखवलं, की 1 महिन्यासाठी म्हणजे काही काळासाठी तुम्ही एक योगाचं मॉड्यूल बनवलं, तर त्याच्यामुळे तुमच्या फिजिकल फिटनेसमध्ये तुम्हाला सुधारणा दिसून येते. पादहस्तासन, पश्चिमोत्तानासन, उग्रासन, हलासन यांसारखी मूलभूत आसने आणि प्राणायाम महिनाभर केले तरी चांगले परिणाम दिसून येतात, असं त्यांनी सांगितलं. आता हे सर्व खेळाडू जेव्हा खेळत असतात, तसेच ऑफ सीझन मध्ये त्यांचा फिटनेस राखण्यासाठी मदत होतो. म्हणजे योगाचं मदत काय होते, की खेळत असताना सुद्धा आणि ज्यावेळेला सीझन नसतो, तर त्यावेळेला त्यांना फिटनेस ठेवायला लागतो. बरोबर? तर त्यावेळेला सुद्धा याचा योगाचा तुम्हाला मदत होतो. संतुलित आसने कोणत्याही खेळात मज्जा स्नायविक समन्वय म्हणजे न्यूरो मस्क्युलर कोऑर्डिनेशन. मज्जा म्हणजे मेंदूतून निघणाऱ्या ज्या काही तंतू आहेत त्यांचं आणि स्नायूंचं समन्वय साधण्याचं काम हे आसनांमुळे केलं जातं. आणि बॅलन्सिंग आसन असतात ती मनावरती सुद्धा काम करत असतात. बरोबर? सूर्यनमस्कार हा एक संपूर्ण सराव आहे. कंप्लीट प्रॅक्टिस. कारण का पूर्ण म्हणजे डोक्यापासून ते पायापर्यंत तुम्हाला त्याच्यातून व्यायाम होत असतो. सगळ्या संस्थांवरती त्यांचं कार्य होतं. तुमची शरीराची ताकद वाढते, मनावरती परिणाम घडवून आणतात. म्हणजे सगळ्याच दृष्टीने विचार केला तर सूर्यनमस्कार हा एक संपूर्ण सराव आहे. आणि खेळाच्या पूर्वी तुम्ही तो जर सराव केला तर तो शारीरिक तंदुरुस्तीसाठी पण आणि खेळाच्या आधी सुद्धा तो करता येतो. केला तर त्याचा फायदा होतो. हे सूर्यनमस्कार हा शरीराच्या सर्व प्रणालींना उत्तेजित करतो आणि संतुलित करतो. शारीरिक तंदुरुस्ती सुधारण्यासाठी पप्पा नको म्हणले तसं. ज्योती तुम्ही जरा म्यूट होता का थोडं? ओके. शारीरिक तंदुरुस्ती सुधारण्यासाठी असमान स्नायू आता हे अगदीच इंग्लिशचं मराठी ट्रान्सलेशन झालंय की अवॉइड डिस्प्रपोर्शनेट मसल बिल्डिंग. एक मिनिट हं. त्याचं आपण समजून घेऊया की अ, मोठं शरीर आणि असमान स्नायू असलेले अनेक खेळाडू किंवा बॉक्सर क्रॉनिक कार्डियक फेल्युअरनी मरतात. आता डिस्प्रपोर्शनेट मसल बिल्डिंग म्हणजे तुमचं स्नायू जे नॉर्मल कंडिशन मध्ये असतात, तर त्याच्यापेक्षा ज्यावेळेला व्यायाम केला जातो किंवा फिजिकल फिटनेस आपण बघतो की खेळाडूंचे मसल्स दंड एकदम फुगलेले असतात किंवा ठराविक काय म्हणूया प्रदर्शन केलं जातं ज्यावेळेला शक्ती प्रदर्शन शरीर सौष्ठव स्पर्धा असते. तर ती जर तुम्ही लक्षात आणली, तर त्यांचे स्नायू असा वेगवेगळा स्नायू ते दाखवून देतात, की कशा प्रकारे मसल्स आहेत आणि काय आहेत. तर इतर खेळांमध्ये सुद्धा तुम्हाला जे काही स्नायू उपयोगात आणले जातात, तर त्यांच्यावरती सुद्धा काम केलं जातं आणि तुमचं ज्यावेळेला आता हे बॉक्सिंग किंवा इतर काही खेळ खेळ असतात, की ज्याच्यामध्ये शरीर हे तुमचं ताकद वाढवताना शरीर पण वाढतं आणि मग त्यावेळेला काय होतं, की
तुमच्या इतर सिस्टम वरती त्याचा भार पडतो. म्हणजे शरीर मोठं झालं की हृदयाला मसल तुमचे मोठे होतात. तुम्हाला हृदयाला जास्त काम करायला लागतं, की त्या ठिकाणी रक्त पुरवठा करायचा आहे किंवा ते व्यायाम करताना त्याच्या जे काही गोष्टी निघतात म्हणजे एक्सिलरी सिस्टम मधनं उत्सर्जित होतात, त्याच्यातून त्या गोष्टी वाहून न्यायचं म्हणजे एकूणच शरीराच्या सगळ्या संस्थांवरती भार पडतो. तुम्हाला डाएट तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला खायला लागतं. पचन संस्थाचं काम वाढतं. म्हणजे हे सगळ्या गोष्टी घडून येतात आणि त्याचा परिणाम काय होतो तर त्याचा परिणाम असा येतो, की कार्डियाक फेल्युअर होऊ शकतं. कारण हृदयाला तुमच्या नॉर्मल पेक्षा जास्त काम करायला लागतं. अनेक खेळाडूंमध्ये हे आढळून आलेलं आहे. तर याच्यामध्ये एक असं उदाहरण होतं, की आपल्या मातीमध्ये खेळणाऱ्या ज्या काही आशियाई मातीमध्ये खेळणारी बॉक्सिंगचे चॅम्पियन होती. तर आणि एक महिला धावपटू होती, तर त्यांना अर्धांगवायू झाला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा जो काही परिणाम आहे, तर तो तुमच्या शरीरावरती दिसून येतो. जेव्हा हे स्नायू वाढतात, तेव्हा तुमचं हृदय फुगतं. ते बुटाच्या आकाराचं शू शेप असं म्हटलं जातं. म्हणजे त्याचा आकार हार्टचा आकार आपल्या बंद मुठीसारखा असतो, बरोबर? तर ते फुगतं कारण त्याचं कार्य वाढतं आणि मग ते एकदा तुमचं ते वाढायला लागलं, तर म्हणजे हार्ट मेगॅली असं म्हणतात, की हार्टचा शेप वाढतो आणि मग अशा आसनांमध्ये असमान स्नायू तयार होऊ शकत नाही. शरीर लवचिक आसनांमुळे काय होतं, की आसनांमध्ये तुम्ही बघितलं, आसनांचा सराव केला तर शरीर लवचिक होतं. स्नायू असे फुगतात का ॲबनॉर्मली? नाही फुगत. बरोबर? आणि मग ते शरीर आसनांचा फायदा काय होतो, की तुमची फ्लेक्सिबिलिटी मेंटेन राहते. शरीर लवचिक राहतं. हं. आता दुसरं काय पॉट बेली म्हणजे तुमचं जर पोट फुगलेलं नाही, सुटलेलं असेल, तर ओटीपोटाचे स्नायू विसरामध्ये लटकतात. म्हणजे आपला विसेरा म्हणजे आपलं जे आतमध्ये शरीराच्या आतमध्ये जो काही भाग असतो, ॲब्डॉमिनल कॅव्हिटी असते, तर ते त्याला विसरा म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये हे स्नायू असतात ते लटकतात आणि स्नायूंचा टोन गमावतात. आणि मग काय होतं तर हे आपण उडियान आणि अग्निसार ज्यावेळेला करतो, तर त्याच्यामुळे हे टाळलं जाऊ शकतं. म्हणजे पोट जे सुटलेलं आहे, लोंबकळतं आहे, तर त्याचा टोन सुधारायचा असेल, तर काय करायचं अग्निसार आणि उडियानाद्वारे त्यांचा टोन सुधारला जाऊ शकतो. म्हणजे पोट सुटलेलं कमी होऊ शकतं. किमान ऊर्जा खर्च म्हणजे मिनिमम एनर्जी एक्सपेंडिचर म्हणजे कमीत कमी ऊर्जा खर्च करून जास्तीत जास्त लाभ मिळवायचा कसा? तर तो अशा प्रकारे म्हणजे योगाद्वारे ते साधलं जातं. इष्टतम स्नायू टोन म्हणजे जेवढा तुम्हाला स्नायूमध्ये ताण हवा आहे एखादी क्रिया करण्यासाठी, तेवढाच स्नायू ताण असणं त्या अ, त्याला युटोनी असं म्हटलं जातं. EUTON युटोनी असं म्हटलं जातं. जर स्नायूंचा टोन परिपूर्ण असेल म्हणजे योग्य असेल, तर काम किमान ऊर्जेने केले जाते. म्हणजे कमीत कमी ऊर्जा खर्च करून काम केलं जातं. आता हे स्नायू टोनमध्ये आपण काही गोष्टी आपण समजून घेणार आहोत. हं. तर ज्यावेळेला आपण जी नॉर्मल कंडिशन असते म्हणजे इष्टतम म्हणजे योग्य आवश्यक असलेला स्नायू टोन, तर त्याला आयसोटोनिक असं म्हटलं जातं. युटोनिया, आयसोटोनिक असं म्हटलं जातं. ही मधली कंडिशन आहे योग्य असलेली हां. आता आपण कुठल्याही गोष्टीमध्ये ज्यावेळेला हायपर म्हणतो, त्यावेळेला जास्त असतं. हायपो म्हणतो, त्यावेळेला कमी असतं. बरोबर? हायपरटेन्शन म्हणजे तुमचा उच्च रक्तदाब, हायपो खाली. नंतर तुमचं काय म्हणतात ते थायरॉइडचं फंक्शन तर जे त्यावेळेला हायपर होतं त्यावेळेला थायरॉइडचं सिक्रेशन वाढलेलं असतं. हायपो होतं त्यावेळेला कमी होतं. तसंच आता हायपरटोनिक हा शब्द आलेला आहे. तर आवश्यकतेपेक्षा जास्त टोन असतो त्यावेळेला त्याला हायपरटोनिक कंडिशन म्हटलं जातं. बरोबर? म्हणजे तुमच्या स्नायूंमध्ये म्हणजे खेचलेली अवस्था आहे. बरोबर? एखाद्या स्नायूंची खेचलेलीच अवस्था कायम असते बऱ्याच वेळेला, तर त्याला हायपरटोनिक म्हटलं जातं. आवश्यकतेपेक्षा जास्त टोन. अधिक आता जर असं असेल, तर काय केलं जातं आपण? आपण काय करतो? तर त्या व्यक्तीला आपण अधिक विश्रांतीसह योगासनं देणं आवश्यक आहे. म्हणजे जर आपण तुम्ही लक्षात घ्या,
एखाद्या माणसाला सतत ताण असेल, आता आपल्यापैकी बरेच जण योग शिक्षक आहे, क्लासेस घेतात किंवा तुम्ही इतरही वेळेला किंवा घरातल्या लोकांमध्ये सुद्धा तुम्ही जर त्या दृष्टीने आपण आता योग शिकतो आहोत तर त्या दृष्टीने तुम्ही जर बघितलं तर ज्यांना खूप सतत ताण असतो ना, तर ती माणसं झोपली जरी ना तर त्यांचे पाय असे राहतात, पावलं. हम्म किंवा तुम्ही शवासनामध्ये जर तुम्ही झोपवलं तर त्यांची पावलं ना अशी राहतात. म्हणजे आता हा माझा पाय सरळ आहे तर माझे पावलं अशी राहतात. आणि जर ते रिलॅक्स असतील ना तर त्यांची असे होतात. म्हणजे करंगळीचा भाग आहे ना तो जमिनीकडे आपोआप, जे रिलॅक्स असतात ना लोक, त्यांचे पावलं बरोबर अशी जमिनीकडे जातात. आणि जर सततचा ताण असेल ना तर ते असे असे पावलं उभे राहतात. तुम्हाला हे लक्षात येईल. आणि जर तुम्ही, म्हणजे आता हे माझं ऑब्झर्वेशन आहे की आता समजा तुम्ही असे कोण झोपलेलं आहे आणि आपण झोपवलं त्यांना शवासनामध्ये, तरी सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये विचार चालू असतात. म्हणजे काहींच्या डोक्यामध्ये खूप विचार चालू असतात. त्याच्याने सुद्धा हे त्या तणावानी किंवा विचारांनी पावलं अशी राहतात. आणि आपण त्या पायाला जस्ट टॅप केलं ना, थोडंसं असं असं केलं ना, की त्यांना लक्षात येतं अरे आपण शवासन करतोय, की मग त्यांचा हा पाऊल आपोआप खाली जातो. आणि ज्यांचं सततचा ताण असतं ना त्यांची कायम अशीच राहतात. आणि हळूहळू योगासनाच्या सराव, म्हणजे एकूणच योग साधना तुमची जी चालते त्याच्यानी मग ते हळूहळू तणाव ज्या वेळेला कमी होतो त्यावेळेला त्यांचं मसल मधला जो काही ताण आहे ना तर तो कमी व्हायला लागतो. तर हायपरटोनिक कंडिशन मध्ये अधिक विश्रांतीसह योगासन देणं त्यांना आवश्यक आहे. आणि आता हायपर म्हणजे अजून जास्त ज्या वेळेला कंडिशन होते त्यावेळेला टिटॅनस हा आजार होतो. टिटॅनस ची कंडिशन असते. तुमचं शरीर आहे ना ते कडक असतं. म्हणजे अत्यंत हायपरटोन मध्ये सुद्धा अत्यंत हायपरटोन म्हणू शकतो त्यावेळेला खूप कडक असतं. त्यावेळेला टिटॅनसची कंडिशन असते. आपण बघितलं काय मधलं इष्टतम स्नायू ताण असेल, नॉर्मल कंडिशन असेल तर त्याला आयसोटोनिक म्हणतात किंवा युटोनिया कंडिशन म्हटलं जातं. थोडंसं वाढलं असेल तर हायपरटोनिक म्हटलं जातं. आणि अतिशय हायपरटोन असेल त्यावेळेला टिटॅनस म्हटलं जातं. हम्म ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. कारण आपला ज्यावेळेला योग शिक्षक आपण बनतो त्यावेळेला तुमचा संबंध स्नायूशी होतो, बरोबर. तर त्या माणसाची कंडिशन तुम्हाला कळून येते आणि खेळामध्ये या गोष्टी तुम्हाला नक्कीच बघायला लागतात. आता आपण हायपरटोनिक बघितलं, जास्त स्नायू ताणवर बघितलं. आता खालच्या बाजूला येऊया. हायपोटोनिक, हायपो शब्द आला म्हणजे कमी असलेल्या गोष्टी, त्यावेळेला हायपो हा शब्द येतो. आणि टोनिक, टोन हा शब्द स्नायूशी संबंधित आहे, ताण, स्नायू ताण. तर कमी ताण असलेली कंडिशन म्हणजे हायपोटोनिक कंडिशन. आता ताण कमी आहे तर त्यावेळेला तुम्ही स्ट्रेचिंग जर त्यांना चांगलं दिलं तर त्यांचा स्नायू ताण आहे तो योग्य प्रकारे होऊ शकतो, बरोबर. स्ट्रेचिंग दिलं म्हणजे शिथिल झालेले स्नायू त्यांचे जर आहे तर त्यांना आपण जर स्ट्रेचिंग दिलं तर योग्य स्नायू ताण येतो. आणि पक्षाघात म्हणजे पॅरालिसिस झालेला आहे ज्यांना, तर त्यांना ही अत्यंत हायपोटोनिक कंडिशन असते. हे तुम्हाला समजलं का? ह्या गोष्टी समजल्या आहेत का? हो हो समजते. बाकीच्यांना पण समजल्या आहेत का? कारण आपण योगासन हो मॅडम. शिकवतो त्यावेळेला ह्या तुम्हाला हे ओरलला कधी कधी विचारू शकतात ह्या गोष्टी. म्हणजे आता कोणी येतं कसं येतं मला माहित नाही, पण ओरलला विचारणं परीक्षेच्या दृष्टीने झालं, पण आपल्याला माहित असणं हे गरजेचं आहे की नॉर्मल कंडिशन मध्ये म्हणजे कुठली कंडिशन येते सांगा बरं. नॉर्मल स्नायू ताण आहे तर त्याला काय म्हणायचं? आयसोटोनिक. आयसोटोनिक. जास्त असेल तर, नॉर्मल पेक्षा जास्त असेल तर हायपरटोनिक. हायपरटोन. आणि नॉर्मल पेक्षा कमी असेल तर आयसोटोनिक. नाही, नॉर्मल इज आयसो. हा हायपोटोनिक. कमी असेल तर कुठेही लक्षात ठेवा, कमी म्हणजे हायपो. आणि ह्या टिटॅनस जे आहे ते म्हणजे अत्यंत कडक आणि पॅरालिसिस म्हणजे अत्यंत लूज, बरोबर. ह्या एक्स्ट्रीम कंडिशन्स आहेत, बरोबर. आता हे कसं शक्य आहे तर आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवण्याची, ज्या वेळेला स्नायूताण जास्त असेल त्यावेळेला तुम्ही अधिक विश्रांतीसह योगासनं द्यायची. आणि ज्यांना कंडिशन लूज स्नायू आहेत तर त्यांना काय द्यायचं? स्ट्रेचिंग त्यांना जास्त द्यायचं, बरोबर. म्हणजे तो योग्य स्नायूताण त्यांचा राखला जातो, हे लक्षात ठेवायचं.
आता किमान ऊर्जा खर्च हे विभेदक विश्रांती तंत्र म्हणजे डिफरन्शियल रिलॅक्सेशन टेक्निक, नॉर्मली हा शब्द वापरला जातो. त्याच्यातलं मराठीचं हे विभागीय विश्रांती तंत्र किंवा विभेदक विश्रांती तंत्र असा शब्द वापरला जातो. तर आता हे कोणाला माहितीये का डिफरन्शियल रिलॅक्सेशन टेक्निक म्हणजे काय आहे, आसनांमध्ये केलं जातं, हे माहित आहे का? आपण करतो आपण ही गोष्ट किंवा करायला हवी. नॉर्मली आता मी बघितलं, तुम्ही लोक पटकन म्हणजे एक्झामला पण मी बघितलं, आसनांची स्थिती काही लोकांची अत्यंत उत्कृष्ट आसन होत होती. पण कसं आहे, आसन हे 5 टप्प्यामध्ये केलं जातं. म्हणजे हे थोडंसं विषयांतर आहे, पण आसन हे 5 टप्प्यांमध्ये केलं जातं. तुम्ही पहिल्यांदा विश्रांतीची स्थिती घेतलेली आहे. त्याच्यानंतर त्या आसनांची वाटचाल करत आहात. मग त्याच्यानंतर तुम्हाला पोश्चर घ्यायचं आहे, आदर्श स्थिती आपण ती घेतो, म्हणजे तुमची अंतिम स्थिती जी काय असेल ती येते. त्याच्यानंतर मग तुम्ही आसनाची स्थिती सोडायला सुरुवात करता. आसनाची स्थिती सोडल्यानंतर पुन्हा पूर्वस्थितीला येऊन थांबता. बरोबर? तर ही एवढ्या टप्प्यामध्ये हळूवार जायला पाहिजे. पण पटकन आसन घेतलं आणि पटकन सोडलं, असं करणं म्हणजे आसन नाही. आपल्याला योगासनामध्ये जे अपेक्षित आहे ते असं नाही. तुमचं स्लोली दिसलं पाहिजे, की सुरुवातीपासून शेवटपर्यंत आसन सोडल्यानंतर सुद्धा विश्रांती स्थिती. कारण का आसन सोडल्यानंतर तुमची अनुभूती, आसन केल्याचा परिणाम तुमच्या शरीरावर, मनावर उठलेला दिसला पाहिजे. बरोबर? आसन करताना जसा दिसतो तसं केल्यानंतर आपल्याला तो इफेक्ट, आफ्टर इफेक्ट पण खूप महत्वाचा असतो. तर आपण ज्यावेळेला आसन करतो त्यावेळेला डिफरन्शियल रिलॅक्सेशन टेक्निक म्हणजे काय, की समजा एखादं तुम्ही आसन करता आहात, तर त्या आसनामध्ये आता समजा आपण एखादं उदाहरण घेऊया, की हां, आपण समजा पर्वतासन करतो आहोत. आपण पद्मासन घालून बसलेला आहात. आता पर्वतासनामध्ये तुमचे ताण कुठे आला पाहिजे? सांगा. पर्वतासन करता आहात, दोन्ही हात तुम्ही वर केलेले आहेत. तुम्हाला ताण कुठे आला पाहिजे? कमरेचा वरचा भाग. कमरेच्या वरचा भाग. मग कमरेच्या वरच्या भागामध्ये तुम्ही स्पेसिफिकली कुठे सांगू शकाल? नुसतं कमरेचा वरचा भाग म्हणजे फारच मोघम उत्तर झालं. दंड आणि खांदे. तुमचा मुख्य परिणाम तुमचा होतो उत्तर. स्पाइन वरती, मेरुदंड. तुमचा मेरुदंड खेचला जातो वर, बरोबर? तुमचे हात वर केलेत म्हणजे पूर्ण बरगड्या तुमच्या वर गेलेल्या आहेत. तुमच्या हातापासून पूर्ण बोटाच्या टिप्स पर्यंत तुमचा ताण, कारण तुम्हाला वर गेल्यानंतर सुद्धा हे पाम जोडून ठेवायचे आणि वर खेच द्यायचंय. अंतिम स्थितीमध्ये तुम्ही हात आता एवढं केलंय, हे एवढं अंतर मला अपेक्षित आहे का? नाही. बरोबर? हे माझे दंड आहेत, ते माझे कानाला टेकले पाहिजेत, पुढे नको, ते मागे पाहिजेत. आणि मग त्याच्यासाठी मी दंड कानावर दाबून हात वर ज्यावेळेला खेचते, ती माझी अंतिम स्थिती झाली. बरोबर? मग हा खेचताना माझ्या बरगड्या पण वर उचलल्याच गेल्या पाहिजेत. बरोबर? जातात ना बरगड्या वर उचलल्या. श्वसन क्षमता का सुधारते पर्वतासनामध्ये? बरगड्या, तुमचा हा उभ्या कक्षेमध्ये तुमचं एक्सपान्शन होत असतं. बरोबर? पण मग हे होताना माझे जे स्नायू याच्यामध्ये उपयोगात आणले जातात, त्यांच्यावरतीच ताण अपेक्षित असतो. बाकीचे जे स्नायू उपयोगात येत नाहीत, त्यांच्यावरचा ताण मला कमी करायला हवा. तुम्ही हात वर केलेत कमरेपासून वर, म्हणजे कमरेपासून खालचा भाग तुम्हाला रिलॅक्स ठेवायचा आहे. बरोबर आहे की नाही? लक्षात येत आहे का? हो हो हो. हा, आता तुम्ही भुजंगासन समजा करता आहात, तुम्ही पोटावर झोपलेला आहात, तर भुजंगासनामध्ये जे स्नायू आवश्यक आहेत, तुम्ही वर मान केलेली आहेत, दोन्ही पाय मागे जोडलेले आहेत, तर तुमचे जे आपण पाठीमागचे जे स्नायू आहेत त्यांचं आकुंचन केलं जातं. बरोबर? आपण वर जातो त्यावेळेला, ज्यावेळेला हे स्ट्रेचिंग होतं त्यावेळेला पाठीमागे आकुंचन केलं जातं अपोजिट साइडला. तर जेवढे स्नायू तुमचे आवश्यक आहेत तेवढेच त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतात. आणि जे बाकीचे जे शरीर स्थिर आहे ना, ज्याच्यामध्ये ज्या मसल्स मध्ये फार घडामोडी घडत नाहीयेत त्या आसनामध्ये, त्या स्नायूंना तुम्ही विश्रांती दिली पाहिजे तुमच्या अंतिम अवस्थेमध्ये. म्हणजे तुम्ही हे विभागलं की जे स्नायू उपयोगात आले त्यांना स्ट्रेचिंग आहे आणि जे स्नायू या आसनाच्या प्रक्रियेमध्ये काम नाही करत आहेत, तर त्या स्नायूंना तुम्ही रिलॅक्स केलं आणि रिलॅक्स ठेवायला हवं. सगळ्या शरीराला ताणून धरायला नकोय. तर ह्याला
डिफरन्शियल रिलॅक्सेशन टेक्निक किंवा विभागीय विश्रांती तंत्र असं म्हटलं जातं. तर हे आसनांमध्ये आपण करायला हवं. आणि जर हे आसनांमध्ये म्हणजे एक मिनिट कोणत्याही कृतीमध्ये जे स्नायू क्रियेसाठी आवश्यक असतात ते तणावाखाली ते तणाव म्हणजे काय, तो स्ट्रेस घेऊ नका. स्ट्रेचिंगचा पण अर्थ तणावच येतो. त्यामुळे स्ट्रेचिंग साठी असले पाहिजेत. इतर सर्व स्नायू जे सहभागी नसतात ते सर्व शिथिल केले पाहिजेत. बरोबर. हे आसनांमध्ये केलेल्या विभागीय विश्रांतीद्वारे प्राप्त केले जाते. म्हणजे हे जे नको असलेले स्नायू शिथिल ठेवणं आहे ते तुम्हाला आसनांद्वारे प्राप्त होतं. म्हणजे खेळामध्ये सुद्धा तुमच्या खेळासाठी आवश्यक असलेले स्नायू तुम्ही त्याच्यात उपयोगात आणा. नको असलेले स्नायू आहेत ते तुम्ही रिलॅक्स ठेवू शकता, कारण तुमच्या शरीराला ती सवय होते. आसनांचा सराव अंतर्गत जागरूकता आणि श्वासोच्छवासाच्या जागरूकतेसह केला जातो. म्हणजे आपण काय करतो, आसन ज्या वेळेला आपण ज्यावेळेला आसन करतो त्यावेळेला तुमचं अंतिम स्थितीमध्ये देह धारणा हा शब्द वापरला जातो. प्रत्येक ठिकाणीच वापरतात असं नाही, पण त्याचा अर्थ समजून घ्या. देह धारणा म्हणजे काय, की तुम्ही मन एकाग्र करणं. देहावर मन एकाग्र करणं म्हणजे काय, तुम्ही आता पूर्वस्थिती घेतली, आसनांची वाटचाल केली आणि तुम्ही ते आसन जे करायचंय त्याचं पोश्चर तुम्ही घेतलं. बरोबर. मग तुम्ही ज्या वेळेला ते पोश्चर घेता त्यावेळेला काय होतं, तुम्ही बघता माझं पाय. आता समजा पर्वतासन जर म्हटलं तर तुम्ही चेक करता, माझं पद्मासन बरोबर आहे ना, माझे हात बरोबर वर आहेत ना, बरोबर मागे गेलेत की नाही, दंड कानावर दाबले गेलेत की नाही, कोपरं माझी बरोबर वर खेचली गेलेत की नाही, हाताचे पंजे जोडले गेलेत की नाही, हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये बघता. बरोबर. म्हणजे हे काय झालं, ही देहधारणा झाली. तुम्ही तुमच्या शरीरावरती लक्ष केंद्रित केलं. लक्षात येतंय का तुमच्या? आपण धारणा तुम्ही आपण पतंजली योगसूत्रमध्ये म्हणतो की नाही, देशबंध चित्तस्य धारणा. बरोबर. मग देशबंध चित्तस्य धारणा म्हणजे काय, की एखाद्या विषयावरती तुम्ही चित्ताला तिथे गुंतवून ठेवणं. आता तुम्ही देहावरती चित्ताला गुंतवून ठेवलंय. कसं आहे बाबा माझं पोश्चर ते मी बघितलं, देहधारणा. मग आता ठीक आहे, तुमची देहधारणा झाली. मग आता ते फायनल पोश्चर घेण्यासाठी जेव्हा जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला तुम्ही लक्ष द्या तुमच्या श्वासाकडे. तुमचा श्वास कधी कधी थांबतो आणि एकदा तुम्हाला वाटलं हा आता मी घेतलं, की तुम्ही एक निश्वास सोडता. म्हणजे काय, तो श्वास तुम्ही अडकवलेला असतो. करून बघा ही गोष्ट, किंवा तुम्ही करता त्यावेळेला हे आठवून मुद्दामून करून बघा. मग तुमची देहधारणा झाल्यावर तुम्हाला प्राणधारणा करायची आहे. म्हणजे काय, तुम्ही श्वासावरती लक्ष केंद्रित करा, की हे आसनाची स्थिती घेतल्यानंतर ते करताना माझा श्वास नॉर्मल आहे का, की जास्त आता अर्ध मत्स्येंद्रासन करतोय, तो गोटा पकडण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. आयदर तुमचा श्वास वाढेल किंवा श्वास रोखून धरा. बरोबर. मग हे सगळं झाल्यानंतर तुमचा श्वास नॉर्मलला आलाय का? मग ह्याच्यावरती लक्ष देणं, कारण तो जर नॉर्मलला आला तरच तुम्ही पुढे आपण जे म्हणतो ना अनंत समापत्तीभ्याम, कसं होणार अनंत समापत्तीभ्याम, जर तुमचं श्वास प्रश्वास जास्त असेल तर नाही होणार ना. तर तुम्हाला त्याच्यासाठी प्राणावरती धारणा करायला पाहिजे. हे आसनांची प्रॅक्टिस करताना जर तुम्ही रोज करत गेलात, आपोआप तुमचं मन सुद्धा एकाग्र व्हायला लागणार. बरोबर. तर धारणा सुयोग्यता मनसा म्हणतात ना. हो, आपण ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ना, तर त्या म्हणजे प्राणायामाचा इफेक्ट आहे ना, धारणासूच योग्यता मनसा. मग आपण जर प्राणधारणा केली तर त्याच्या प्राणावरती धारणा केली तर पुढचे इफेक्ट आपल्याला येतात ना हळूहळू. मग प्राणायामामध्ये सुद्धा तुमची काय म्हणूया, प्राणायामामध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे प्राणायाम करू शकता. म्हणजे अवेअरनेस, तुमची जाणीव वाढायला लागते. थोडक्यात काय, आपण योगाचा अभ्यास करतो का, तुमची अंतर्गत जाणीव वाढवण्यासाठी. बरोबर. मग आसन करताना सुद्धा तुम्ही ती जर जाणीवेसह केली, आणि आपली ही जर्नी कुठून आहे, शरीरापासून आपण बहिरंगाकडून अंतरंगाकडे आहे. आसन करणं हे जरी म्हणजे स्थूलपणे आपल्याला दिसत असलं तरी हळूहळू आपण पुढे सूक्ष्माकडे जात असतो. मग देहावरती धारणा करणं, त्याच्यानंतर प्राणावरती धारणा करणं, आपोआप मग तुम्ही अंतरंगाकडे वळायला लागता. प्राणावर धारणा केली की तुमचा प्रत्याहार आपोआप व्हायला लागतो.
तुम्हाला आसनाची अंतिम स्थिती जे आवडत असेल आसन ना, तुम्ही हे मुद्दामून मी सांगते म्हणून करून बघा. ज्याच्यामध्ये तुम्ही जास्त वेळ बसू शकता ते आसन निवडा, प्रयोग म्हणून करून बघा आणि मग ते केल्यानंतर तुम्हाला श्वासावरती शरीरावर लक्ष दिलं, श्वासावर लक्ष दिलं, तुमचं मन आपोआप एकाग्र व्हायला लागतं. तुम्हाला बाकीच्या गोष्टी आजूबाजूच्या आठवत नाही, कोण बेल वाजवते, काय करते आठवत नाही. कारण पुढे तुमचा प्रत्याहार साधायला सुरुवात होतो आणि धारणेकडे आपोआप तुम्ही जाता. बरोबर? तर ह्या गोष्टी म्हणजे आसनांनी सुद्धा ह्या गोष्टी फक्त कसं आहे ना, व्यवस्थित पद्धतीने तुम्ही केलं तर त्या गोष्टी तुम्हाला सहज शक्य असतात. हं. आसनांचा सराव अंतर्गत जागरूकता आणि श्वासोच्छवासाच्या जागरूकतेसह केला जातो. त्यामुळे एकाग्रता सुधारण्यास मदत होते, जी कोणत्याही खेळात खूप महत्वाची असते. मग हे खेळाडूला काय महत्व? तर एकाग्रता सुधारते, श्वासावरती कंट्रोल. आपण बऱ्याच गोष्टी आता बघत आलेलो आहोत. उदाहरणार्थ धावत असताना केवळ पोटरीचे स्नायू जास्त कार्य करतात आणि हे आपण जे आपण म्हटलं ना विभागीय विश्रांती वगैरे हे काहीतरी इथे राहिलंय मला वाटतं हे काहीतरी. हे इथे नकोय. सॉरी. आता पुढचं आपण बघूया मेरुदंडाचं आरोग्य. मेरुदंडाला स्पायनल कॉलम म्हटलं जातं. बरोबर. कुठल्याही पुस्तकांमध्ये किंवा तुम्ही इंग्रजी पुस्तक वाचलं, हिंदी वाचलं, YouTube बघितलं, तर मेरुदंड आपण जे शब्द वापरतो तोच शब्द वापरला जाईल असं नसतं. तर वेगवेगळे शब्द त्याच्यासाठी पर्यायी शब्द तुम्हाला माहीत हवेत. तर स्पायनल कॉलमची लवचिकता कोणत्याही खेळाडूसाठी आरोग्याचा एक महत्वाचा पैलू आहे. म्हणजे कारण का जर स्पायनल कॉलम नीट नसेल, तुमचा मेरुदंडच नीट नसेल, तर तुम्हाला कुठल्याही ऍक्शन, कुठल्याही कृती करणं सहज शक्य होत नाही. तर आणि जर आपण आसनं ज्या वेळेला करतो त्यावेळेला आपला जो मेरुदंड आहे तो आपण बऱ्याच प्रकारे त्याला वळवत असतो. त्याला वर खेचते, तो पुढे वाकवतो, मागे वाकवतो, साइडवर्ड बेंड करतो, ट्विस्टिंग करतो, विपरीत स्थितीमध्ये आपण जातो, बऱ्याच प्रकारे त्याला करत असतो आणि याच्यामुळे काय होतं की आपले सगळे स्नायू आहेत ते चांगले राहतात. कारण पाठीच्या कण्याभोवती मेरुदंडाच्या भोवती 66% आपल्या पाठीमध्ये 66% स्नायू आहेत. बरोबर. मग तो मेरुदंड आपण फिरवला, त्याच्यावर काम केलं, तर हे एवढे स्नायू एका वेळेला तुमचे चांगले व्हायला लागतात. बरोबर. आणि आपलं एकूणच त्याच्यातून जाणाऱ्या मज्जातंतू आहेत, नंतर आपल्या रोहिणी नीला आहेत, त्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. पोटावरती मेरुदंड आणि पोटावर उदरपोकळीवरती आसनांचा इफेक्ट चांगल्या प्रकारे होत असतो. मग उदरपोकळी पचन चांगलं राहिलं, बाकीच्या संस्था चांगल्या राहिल्या की हेल्थ पण चांगली राहते. तर एकूणच सगळं आरोग्य चांगलं राहतं. मेरुदंडाचे आरोग्य टिकवण्यासाठी 6 महत्वाच्या हालचाली आहेत, त्या आपण आता इथे दिलेल्या आहेत. या सगळ्या आसनांमुळे शक्य होतात. आणखीन काय होतं योगाचा अभ्यास केला तर कमी ऑक्सिजन सह राहण्यासाठी आपण हे फोकसिंग बघितलं, धारणासूच योग्यता मनसा. आता कमी ऑक्सिजन सह राहण्यासाठी का की ज्या वेळेला जे पाण्यामध्ये एक्सरसाइज असतात त्यांच्यामध्ये किंवा इतर कुठले अजूनही काही असतील की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन कमी लागतो अशा कंडिशन मध्ये काम केलं जातं, तर त्या त्या गोष्टी त्यांना खेळामध्ये साधल्या जातात. हे कशामुळे साध्य होत असेल बरं सांगा बरं? ऑक्सिजन कमी असलेल्या कंडिशन मध्ये काम करणं, योगातली कुठली प्रॅक्टिस त्याच्यामध्ये काम करत असेल? प्राणायाम. प्राणायाम. बंधासह केलेले जे काही प्राणायाम आहेत. बंदासन. कारण ज्यावेळेला बंध लावतो त्यावेळेला आपल्याला म्हणजे प्राणायामाने तुमची जे असं सगळं सांगतात ना, प्राणायामाचा इफेक्ट काय? ऑक्सिजन जास्त मिळतो. ऑक्सिजन जास्त मिळतो का हो सांगा मला? कारण मला एक खूप जणांनी उत्तर दिलेलं आहे या अशा प्रकारचं. तर मला तुम्ही सांगा, ऑक्सिजन तुम्हाला जास्त मिळतो का प्राणायामामध्ये? काय होतं प्राणायामामध्ये? बंध लावून प्राणायाम केलाय. त्याच्यात कुंभक कुंभक. कुंभक केलेलं आहे. बंध लावलाय आणि कुंभक केलंय. तर कुंभकामध्ये ज्यावेळेला केलं जातं जो श्वास घेतला आहे त्या श्वासामधली ऑक्सिजन खेचून घेतलेल्या फुफ्फुसामध्ये तो कार्यरत अधिक होतो. म्हणजे मग आता फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन जास्त खेचलाय म्हणजे रक्तामध्ये तुमचा ऑक्सिजन कमी झालाय की नाही? श्वासाद्वारे घेतलंय ना आपण. बरोबर. हे बघा, मी श्वास घेतला, प्राणायाम करते, लक्षात घ्या. श्वास घेतला, मी तिन्ही बंध लावले
आणि कुंभक करते. बरोबर, अशीच करतात ना कुंभक, बरोबर आहे ना? श्वास आणि श्वास घेतला, बंध लावून मी कुंभक केला म्हणजे श्वास रोखून धरलाय. बरोबर. मग आतमध्ये काय घडामोडी होतात, तर जो काही श्वासामधला घेतलेला ऑक्सिजन, आता जी काही मी आत घेतलेली हवा आहे ती या रूम मध्ये बंद झाली आहे ना, एवढ्या रूम मध्ये बंद झाली, बरोबर, बरोबर आहे की नाही? गळ्यापासून खाली आपण बंद लावला आहे, मूलबंद लावलाय, उडियान बंद लावलाय आणि जालंधर बंद लावलेला आहे, किंवा तर त्याच्यामध्ये आपल्या जी हवा आहे ती तुमच्या छातीमध्ये बंद झाली आहे, बरोबर आहे की नाही? मग याच्यामध्ये होतं काय, की त्या ज्या घेतलेल्या हवेतला ऑक्सिजन आहे तो जास्तीत जास्त तुम्ही ज्यावेळेला कुंभक करता, त्यावेळेला तुम्ही जास्त वेळ श्वासरहित अवस्थेमध्ये असता, बरोबर आहे की नाही? हो. कुंभक करतात त्यावेळेला जास्त वेळ श्वासरहित अवस्थेमध्ये असता. मग त्यावेळेला तेवढा वेळ मिळतो शरीराला, की घेतलेल्या हवेतून ऑक्सिजन शोषून घेण्यासाठी. बरोबर, फुफ्फुसांमध्ये, बरोबर आहे की नाही? कारण नॉर्मल कंडिशन मध्ये आपण घेतो सोडतो श्वास आपल्याला कळतही नाही. पण आपण श्वास रोखून धरला की आपल्याला कळतं की तेवढा जास्त वेळ मिळतो शरीराला की ऑक्सिजन शोषून घ्यायचा रक्तातला याच्यातला, बरोबर, बरोबर आहे की नाही? आणि मग तो घेतलेला ऑक्सिजन हा पुढे प्रवाहित केला जातो की नाही? हा हा. हा. मग तुमच्या हवेमध्ये आता जी हवा तुम्ही आत घेतलेली आहे त्याच्यातला ऑक्सिजन गेला, बराचसा शोषला गेला, पूर्ण नाही, बराचसा शोषला गेला. म्हणजे त्या हवेमध्ये कोणत्या वायूचं प्रमाण वाढणार आहे? नायट्रोजन, नायट्रोजन तर वाढलेलं असतंच, पण कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त वाढतं, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? नॉर्मल पेक्षा ऑक्सिजन हा जास्त प्रमाणात खेचल्या गेल्यावरती काय होणार आहे? कार्बन जास्त. डायऑक्साईडचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसणार आहे. म्हणून आणि तर मग आपण अशा पटकन स्थितीत श्वास म्हणजे काय, घेतो. कमी ऑक्सिजन असलेल्या स्थितीमध्ये तुम्हाला राहता येतं. मला समजावून तुम्हाला हे सांगायचंय की कमी ऑक्सिजन असलेल्या स्थितीत राहता येतं, कारण कुंभकाच्या स्थितीमध्ये कमी ऑक्सिजन असतो ना, कारण तो बराचसा ऍब्सॉर्ब होतो तुमचा. लक्षात येत आहे बाकीच्यांच्या पण ही कंडिशन? हो हो. हो. आता समजा तुम्ही जर प्राणायामाची तुम्हाला प्रॅक्टिस असेल कुंभकासह, तुम्ही लेह लडाखला गेलात किंवा कुठेतरी मनालीला गेलात किंवा तुम्ही फॉरेनला जेंटिंग आयलंडला गेलात, की जिथे ऑक्सिजन कमी आहे, तर ज्यांना सवय नाहीये ना त्यांना प्रॉब्लेम होतो श्वास घ्यायला, तो भीमसेनी कापूर बिपूर उंगायला लागतो. आणि ज्यांना प्राणायामाची सवय आहे ना तर त्यांना ऑक्सिजन ते हाय अल्टिट्यूडला त्यांना त्रास होत नाही, कारण कमी ऑक्सिजन मध्ये राहण्याची त्यांना सवय असते. आणि ती कशी असते हे आपण कुंभक लावून जे काही प्राणायाम करतो ना त्याच्यामुळे. हे तुमच्या लक्षात आलंय का थोडंफार तरी? हो मॅडम. ओके, ठीक आहे. पुढे जाऊया. आता आता दुसरी गोष्ट काय माहितीये का, नवीन तंत्र शिकायचं. म्हणजे आपण ज्या वेळेला एखादा खेळ खेळतो त्यावेळेला तुम्हाला नवनवीन टेक्निक्स तुम्हाला शिकायला लागतात. आणि त्याच्यासाठी टेक्निक शिकण्यासाठी ना तुमच्या मनाची तयारी असणं गरजेचं असतं. मनाची तयारी आपण नॉर्मल कंडिशन मध्ये सुद्धा बघितलं, मला येतंय काय तू मला सांगतोस, मला जास्त समजतंय, असा एक ऍटिट्यूड नॉर्मल लोकांचा असतो. किंवा मी जो खेळ खेळतो, एखादा खेळाडू म्हणेल मी ज्या प्रकारे खेळतोय तेच जास्त चांगलं आहे. अरे पण तू बघ तर खरं, त्यांनी दुसऱ्याचं टेक्निक कदाचित चांगलं असू शकतं, नाहीतर तुझंही चांगलं असेल, पण ते ऍक्सेप्ट तर कर की असू शकतं, बरोबर. म्हणजे हे तुम्हाला इथून ऍक्सेप्ट करायला लागतं. तर हे नवीन तंत्र प्राणमय पाहिजे. ते प्राणमय आणि मनोमय कोशावरती याच्यावरती काम केलं तर हे तुम्हाला फायदा होऊ शकतो. आता त्याच्यानी काय फोकसिंग ओमवर त्याच्यासाठी करायचं काय आहे, तर आपण ओमवर ज्योतिर्त्राटक, ओमवर किंवा ज्योतिर्त्राटक करायचं. म्हणजे ओमची प्रतिमा वरती किंवा ज्योतिर्त्राटक किंवा इतरही कुठल्या गोष्टींवरती जे सात्विक आहे गोष्टी, हे थोडंसं रायटिंग मिस्टेक आहे, तर त्याच्यावरती तुम्ही जर त्राटक केलं तर तुमची एकाग्रता वाढण्यास मदत होतं. आता स्पेन मधला एक हृदयरोग तज्ञ आहे, तर त्यांनी काही गोष्टींचं शिफारस केली होती. त्याचं नाव हे आहे पेड्रो द विन्सेंट. तर त्यांनी काय सांगितलं की हे पुढे पण नोटमध्ये आहे, कपालभाती, उडियान, अग्निसार, कुंभक किंवा या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला तुमच्या खेळामध्ये फायदा होऊ शकतो. कुंभक प्राणायाम कमी ऑक्सिजन सह ते काम केलं जातं. नंतर
सांधे सैल करून म्हणजे आपण सांधे सैल करण्याचे व्यायाम केले तर मसल स्पाझम कमी होतो, आपण बघितलं काल, किंवा प्रतिबंध होतो. आणि पाण्याखालचे हे त्यांनी कशाद्वारे, एक त्यांनी डॉक्युमेंटरी फिल्म केली होती पाण्याखालच्या खेळांमध्ये, तर त्याच्यामध्ये त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून तुम्हाला फायदा होऊ शकतो असं त्यांनी दाखवलं होतं. बरोबर. म्हणजे हा स्पेनमध्ये हा प्रयोग, आज स्पेन मधला हा हृदयरोग तज्ञ आहे. त्यांनी या वॉटर स्पोर्ट वरती डॉक्युमेंटरी, पाण्याखालचे जे काही खेळ आहेत त्याच्यावर डॉक्युमेंटरी फिल्म केली होती आणि योगाच्या ह्या तंत्रांचा कसा वापर होऊ शकतो हे त्यांनी सांगितलं होतं. कमी ऑक्सिजन वापरणे अत्यंत महत्वाचे. कपालभाती, उडियान वगैरे गोष्टींमध्ये सुद्धा कमी ऑक्सिजनचा वापर केला जातो, म्हणून त्याच्यामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे आपण जसं कुंभक बघितलं तसं कपालभातीमध्ये सुद्धा तुम्ही एक्झेल 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 करत असता, श्वास सोडत सोडत असता. घेतला थोडासाच जातो, पण सोडण्याची क्रिया ही प्रकर्षाने केली जाते आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला ऑक्सिजन म्हणजे सोडता म्हणजे काय होतं, तर त्याच्यामध्ये कपालभातीमध्ये तुमची ऑक्सिजनची लेवल ऍक्च्युली वाढलेली असते आणि उडियांमध्ये सुद्धा ऑक्सिजनचा वापर, कमी ऑक्सिजनचा वापर, कारण श्वास सोडलेली अवस्था आहे त्याच्यामध्ये, म्हणून. आता योग निद्रामध्ये आपण व्हिज्युअलायझेशन तंत्र, म्हणजे आपण एखादी गोष्ट बघतो, म्हणजे बंद डोळ्यांनी आपण एखादा कल्पना चित्र आपण डोळ्यासमोर आणतो, ह्या तंत्राचा वापर केलेला असतो. म्हणजे जर एखादा खेळाडू, आपण खेळ खेळायचा आहे तर आपण जिंकलो आहोत किंवा आपल्याला हातामध्ये चषक आहे, अशा प्रकारचं तुम्ही व्हिज्युअलायझेशन केलं तर त्या दृष्टीने तुम्ही तुमचा खेळ खेळला जातो, तुमच्या ब्रेन मधले तसे सेंटर्स ऍक्टिव्हेट होतात. तर ते कसं त्यांनी वापरलेलं आहे, तर असं इमॅजिन करायचं की तुम्ही मैदानावर आहात आणि तुम्ही तुमचा जनरल खेळ खेळत आहात, असं तुम्ही जर इमॅजिन केलं आणि त्याच्यानंतर मग, तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय होतं, तर तुमचं न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन होतं, तुम्हाला विश्रांती मिळते आणि सगळ्या गोष्टींमध्ये, शरीरातल्या सगळ्या गोष्टींमध्ये एक परिस्थिती म्हणजे समतल राखण्याचा, स्थापित करण्यासाठी या योग निद्रेचा त्याच्यामध्ये प्रयत्न, म्हणजे मदत होते. तर त्याच्यावरती एक पेपर सादर केला गेला होता, एक प्रयोग केला गेला होता. एक मिनिट. सिंगापूरमध्ये बिहार योग संस्था, तुम्ही परवा मॅडमनी तुम्हाला सांगितलं, स्वामी सत्यानंद सरस्वतींनी जी काही स्थापन केलेली आहे मुंगेरला, तर ते BSY म्हटलं जातं त्याला. तर त्यांनी हा प्रयोग म्हणजे योग निद्रेचं तंत्र आहे ते तिथून विकसित झालेलं आहे, म्हणजे स्वामी सत्यानंदांनी ते विकसित केलेलं आहे. तर सिंगापूर परिषदेमध्ये हा एक पेपर प्रेझेंट केला होता की टेनिसपटूवरती हा प्रयोग केला होता की त्यांनी त्याच्यामध्ये मग जे योग निद्रा त्याला करायला दिली आणि त्या योग निद्रेमध्ये तो ते शॉट खेळायचा टेनिसचे, म्हणजे ऍक्च्युअल ग्राउंडवर जाऊन खेळण्याची त्याला वेळ नव्हता आणि मग त्याला योग निद्राचा सराव त्याला दिलेला होता आणि त्यावेळेला तो टेनिसचे शॉट खेळायचा आणि त्यामुळे मग त्या व्हिज्युअलायझेशन तंत्र त्याच्यात जे काही वापरलं गेलं होतं त्याच्यामुळे काय होतं की मेंदूची जी केंद्र होती ती सक्रिय झाली आणि त्यांनी स्पर्धा जिंकली. म्हणजे ते कसे खेळायचे शॉट हे त्याला आयत्या वेळेला बरोबर म्हणजे त्याला आठवलं, नुसतं आठवून नाही, आठवलं आणि त्याचे तशा प्रकारे स्नायू काम करत गेले आणि त्यांनी ती स्पर्धा जिंकली. आता याच्यामध्ये मानसिक घटक कुठला आहे, म्हणजे मनाच्या स्तरावरती कसं काम केलं जातं, तर आजकाल प्रतिस्पर्ध्याला अस्वस्थ करण्यासाठी किंवा त्याला चिंताग्रस्त करण्यासाठी, त्याच्या खेळाची लय अस्वस्थ करण्यासाठी माइंड गेम्स खेळले जातात. म्हणून मानसशास्त्रीय प्रशिक्षण हे खूप महत्वाचे आहे आणि हे जर दिलं तर मैदानावरती किंवा मैदानाच्या बाहेर भावनिक अस्वस्थतेवर मात करण्यास मदत मिळेल. कसं ते आपण बघूया. विज्ञानमय कोशावरती काम करून त्यावर मात मिळवता येते. काही जण वैयक्तिकरित्या चांगले खेळाडू आता हे आपण हे आधी खालचं वाचूया. स्लेजिंग, आता त्याचं उदाहरण, आता हे मगाशी जे काही वाचलं ना त्याचं उदाहरण आपण बघूया की प्रतिस्पर्ध्याला अस्वस्थ करायचं, मग काय करायचं, तर दुसऱ्या जो काही खेळाडू किंवा जी कुठली टीम आहे तर त्याला आपण, म्हणजे ऑस्ट्रेलियाची टीम पूर्वी असं खूप करायची की त्याला मैदानाच्या बाहेरच, म्हणजे एखाद्या संघाला असं दाखवून द्यायचं
की तुम्ही काय वीक आहात, तुम्हाला काही येत नाही, तुमचं काय टेक्निकली तुम्हाला काही येत नाही किंवा असं, की म्हणजे त्यांचं मानसिक खच्चीकरण करायचं, की मग ते तिथे परफॉर्मन्स नीट करू शकणार नाही. बरोबर? किंवा मैदानावरती सुद्धा म्हणजे आउट नाहीये तरी उगाचच आउट ओरडायचं आणि मग एक नाही सगळेजण मग सगळे भांबावून जाणार. मग तो खेळाडू अजून चुका करणार किंवा अशा प्रकारे म्हणजे किंवा अपशब्द बोलायचे किंवा अशा प्रकारे सगळे केलं जायचं आणि मग तो अस्वस्थ झाला खेळाडू की चुका करतो आणि मग तो संघ हरणार. तर तुम्ही जर तुमचं मन शांत म्हणजे इथे काय विज्ञानमय कोशावरती तुम्ही काम केलं, तर त्याचा फायदा होऊ शकतो. आता काही दुसरा एक प्रॉब्लेम काय असतो, की काही जण इंडिव्हिज्युअली गेम चांगलं खेळतायत. म्हणजे एखादा जण बॅटिंग चांगलं खेळतोय. पण तो बॅटिंग करतोय, पण त्याला संघाबरोबर तो मॅनेज नाही होऊ शकत. बरोबर? संघामध्ये त्याची कामगिरी खराब होते. तो ज्यावेळेला एकटा खेळत असेल त्यावेळेला किंवा नेट प्रॅक्टिस करत असेल, तो अत्यंत उत्तम करतोय. पण संघाबरोबर त्याला ते ॲडजस्ट व्हायला जमत नाही. तर अशा वेळेला तुमच्या मनावरती काम करायला लागतं. विज्ञानमय कोशावरती काम करायला लागतं. म्हणजे की आपण जे समुपदेशन म्हणतो ना, तर समजून तुम्ही त्या गोष्टी घ्यायला पाहिजेत, की प्रॉब्लेम कुठे आहे. हं. अ, स्पर्धेसाठी निवड व्हावी म्हणून दुखापत झाली आणि आता हे कुठे-कुठे तुम्हाला मानसिक घटक कुठे-कुठे येऊ शकतात. तर आपण आधीचे बघितले. त्याच्यानंतर क्रिकेटमध्ये नाव खराब होऊ शकतं. दुसऱ्यांना शिव्या देणं किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत. तर होतं काय, तुम्ही तुमचं नाव खराब करता आणि तुमच्या देशाचं पण नाव खराब करता. जर आंतरराष्ट्रीय खेळ खेळत असेल तर. मग स्पर्धेसाठी निवड व्हावी म्हणून दुखापत झालीये असं ते सांगत नाही. म्हणजे एखाद्या खेळामध्ये तुम्हाला तुमची निवड व्हायला पाहिजे म्हणून तुम्हाला आधी काही दुखापत झाली, पण तुम्ही फिटनेस सर्टिफिकेट प्रोव्हाईड करताय आणि आयत्या वेळेला मग तुम्ही काही नीट खेळू शकत नाही. अशा अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. तर तुम्ही त्याच्यासाठी तुम्हाला समजलं पाहिजे, की हे आपल्याला करायचं नाहीये. किंवा काही लोकं ड्रग्ज वगैरे घेतात. म्हणजे त्यांना ड्रग्ज म्हणजे दोन्ही अर्थाने औषधं म्हणजे जी बॅन केलेली औषधं आहेत ना, तर ती औषधं बऱ्याच वेळेला घेतली जातात. तुम्हाला त्यांची माहिती नसते. मग ही गोष्ट तुम्ही माहिती करून घ्यायची की आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धेमध्ये तुम्हाला जर तुम्ही आजारी पडलात तर ठराविक औषधं चालत नाहीत. बरीचशी औषधं अमेरिकेमध्ये ज्यांचे कोणी असतील नातेवाईक त्यांना माहिती असेल की इंडियातली औषधं तिथे चालत नाहीत बरीचशी. म्हणजे असं काही असतं, की जे काही आंतरराष्ट्रीय त्यांनी नियम केलेले असतात त्याच्यानुसार. तर ती तुम्हाला माहिती असली पाहिजे. तर ही सगळी माहिती करून घेणं किंवा इतर वेळी जे मादक पदार्थ आहेत, तशा अर्थाने ड्रग्स ते पण तुम्ही घ्यायचे नाहीयेत, की त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो. खेळाचा सराव सोडून अति जाहिराती करू नये. इथे अति पाहिजे कारण जाहिराती करणं पैसे कमवण्याचं साधन आहे, पण तुम्ही त्याच्यातच गुंगून जाऊ नये. बरोबर? की की त्याचा परिणाम तुमच्या खेळावरती होतोय, असं होता कामा नये. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी योगनिद्रेमध्ये तुम्हाला सकारात्मक विचार देता येतील. साक्षी भावाच्या सरावाने योगाची मदत होऊ शकते. केवळ खेळून चालणार नाही, तर खेळामध्ये खेळताना आता साक्षी भावामध्ये किंवा तुम्ही योगनिद्रेमध्ये तुम्ही काय करायला हवं, की म्हणजे तुम्हाला खेळ खेळताय, तर तुम्ही ते स्वतःला पण बघा, की तुम्ही खेळ खेळता आहात. म्हणजे तुमच्यातली जी सुधारणा व्हायला पाहिजे, ती तिथे प्रत्यक्ष होऊ शकते. तुम्ही साक्षी भावनेने तुम्ही खेळ खेळता आहात, तुम्ही हे बघा आणि तुमच्या खेळामध्ये जे काही प्रॉब्लेम्स वैयक्तिक किंवा संघात काम करताना तुम्हाला जे येत असतील, तर तुम्हाला ते कळतील. म्हणजे तुमच्या चुका होण्यासाठी, चुका काय होतात आहेत हे बघण्यासाठी तुम्हाला साक्षी भावाने तुमचा खेळ बघता आला पाहिजे. बरोबर? हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे साक्षी भावाने बघायचं म्हणजे काय, की तुम्ही वेगळं व्हायचं आणि तुमचा गेम बघा. बरोबर? तर त्याच्यामुळे काय होईल, की तुम्ही एक चांगले खेळाडू बनू शकता. योगनिद्रेमधील संकल्पाचा उपयोग तुमची इच्छाशक्ती वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो. प्रत्याहाराने अलिप्ततेची भावना निर्माण होते, ज्यामुळे जो ताण काही जमा होत असतो आपल्या मनामध्ये, तर तो दूर होतो आणि विशेषतः स्पर्धेच्या काळात जास्त ताण निर्माण होण्यास प्रतिबंध होतो. म्हणजे ह्या साधनेचा कसा उपयोग करून घेता येतो हे तुम्हाला आता इथे कळतंय. धारणेचा काय उपयोग होतो? तर एका टप्प्यावरती सतत लक्ष केंद्रित करण्याची क्षमता तुम्हाला मनाला प्राप्त होते आणि मन आणि शरीर तुमचं सुस्थितीत धारणेमुळे येऊ शकतं.
म्हणजे फोकसिंग आपण ज्याला म्हणतो ना, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता तुम्हाला धारणेमुळे येते आणि मग त्याचा इफेक्ट काय होतो की मन आणि शरीर याचं कोऑर्डिनेशन चांगल्या प्रकारे होतं आणि त्याला तुम्ही सुस्थितीत आणू शकता. जेव्हा क्रीडापटू क्रीडेमध्ये घडून जातो किंवा ऍब्सॉर्ब होतो म्हणजे तेव्हा त्याच्यामध्ये परफेक्शन फ्लोज म्हणजे आता तुम्ही जर एखादा लहान मुलगा बघितला तर तो चित्र काढत असतो आणि तो त्याच्यात गळून जातो ना, त्यावेळेला त्याचं खूप चांगल्या प्रकारे चित्र तयार होत असतं. बरोबर आहे की नाही? नाहीतर तो रेघवटाच काढत असतो. पण एरवी ज्याला घडून गेलेला बघतो, तसं खेळामध्ये तुम्ही मन लावून खेळलात ना, की तो खेळाडू इतका मन लावून खेळतोय, तर तो त्याचं परफेक्शन त्याच्यामध्ये देत असतो. आणि त्यावेळेला काय होतं, की खेळ आणि तो याच्यातला भेद नष्ट होतो. म्हणजे आपण योगामध्ये आपण जे साध्य करत असतो ना, की तो एकरूप जे होणं असतं ना, की तो खेळात एवढा घडून जातो, तर ते इथे साध्य होतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विजय आणि पराजय स्वीकारण्याची आणि निकालाची पर्वा न करता सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याची समभावाची वृत्ती योग देते. हे खूप अत्यंत महत्वाचं आहे की जय मिळाला पराजय मिळाला तरी तो तुम्ही ऍक्सेप्ट करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, निकाल काही लागू दे, माझी कामगिरी सर्वोत्कृष्टच झाली पाहिजे, हा तुमचा अट्टहास किंवा ही भावना तुम्हाला असली पाहिजे. अट्टहास म्हणता येणार नाही, कारण तुम्ही तो हटानी केलेला असतो. हटानी करायचा नाहीये, पण तुमचा परफॉर्मन्स आज जिथे आहात त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या रीतीने देण्याची वृत्ती तुमच्यामध्ये योगामुळे येते. त्यांना योग साधना करण्यास म्हणजे त्यांना त्याच्यासाठी नियमित योग साधना करायला सांगायला पाहिजे. म्हणजे खेळाडूंनी आता हे जे सगळ्या गोष्टी आपण बघितल्या त्या एका दिवशी करून तुम्हाला साध्य होणार आहे का हो? नाही होणार. जसं तुम्ही खेळाची प्रॅक्टिस नियमित करता, तसंच योग साधनेचा सराव हा तुमच्या डेली शेड्यूल मधला एक भाग असला पाहिजे. म्हणजे खेळाडूंकडून ती नियमित योग साधना करून घेतली पाहिजे आणि योग ही एक जीवनशैली म्हणून आचरणात आणण्यास त्यांना प्रवृत्त करायचं. मनाच्या लेव्हलवरती, शरीराच्या लेव्हलवरती काम करत असल्यामुळे आणि खेळामध्ये त्याचा निश्चित फायदा होणार आहे आपल्याला दिसतंय. त्यामुळे त्यांना त्याच्यासाठी प्रवृत्त करायचंय. विज्ञानमय कोशावरती ह्या गोष्टी आपल्याला करता येतात. आता पुढचं योगाचे खेळाडूच्या आरोग्याच्या दृष्टीने होणारे फायदे कोणते आहेत हे मी वाचते. आतापर्यंत आपण बरंच कव्हर केलेलं आहे. स्थिर स्वायत्त मज्जासंस्था म्हणजे शरीरावरती कुठे कुठे परिणाम घडवून आणतो, तर स्वायत्त मज्जासंस्था, अनुकंपी परानुकंपी मज्जासंस्था त्याचे भाग आहेत, तर त्याच्यावरती चांगल्या प्रकारे फायदे दिसून येतात. तुमचा नाडीचे ठोके आहेत म्हणजे तुम्ही जे आहेत ते तुम्ही जे वाढलेले असतात ते नॉर्मलला येतात किंवा कमी याच्यामध्ये सुद्धा तुम्ही चांगलं काम करू शकता, कारण तुम्ही धावता, ज्या गोष्टी किंवा विचारांचा परिणाम तुमच्या नाडीच्या ठोक्यांवरती होत असतो, तर त्यावेळेला पल्स रेट योग्य होण्यासाठी काम करतं. रेस्पिरेटरी रेट तुमचा कमी होतो, रक्तदाब कमी, ब्लड प्रेशर वाढलेलं, म्हणजे हे सगळे खेळाच्या दृष्टीने, खेळाडूच्या दृष्टीने आपण विचार करतो आहोत, तर जे वाढलेलं असतं ते तुमचं तिथे कमी व्हायला मदत होते. तुमची आता आपण जर बघितलं, हा GSR गॅल्व्हॅनिक स्किन रेट प्रति रिस्पॉन्स असं त्याचं नाव आहे. तर म्हणजे काय, तर तुमची स्किन आहे, तुम्ही खेळाडूंची कातडी बघितली तर ती खूप चांगली असते. का असते? खेळ खेळतात त्यामुळे रक्तसंचार पूर्ण शरीरामध्ये चांगला होतो, तुमचं पचन चांगलं होत असतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे तुमच्या त्वचेवरती नक्कीच होतो. नंतर EEG म्हणजे काय, इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राम, म्हणजे तुमच्या मेंदूचं मॅपिंग केलं ECG असतं, तर इलेक्ट्रोकार्डिओग्राम आपण बघितलं होतं की हृदयाचं हार्ट छातीत दुखायला लागलं की ते इथे मशीन लावतात आणि बघतात, तो ECG असतो, कार्डिओग्राम असतो. EEG म्हणजे मेंदूचा मॅपिंग केलं जातं, तर त्याच्यामध्ये या अल्फा लहरींमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. श्वासोच्छवासाची कार्यक्षमता तुमची वाढते. नंतर गॅस्ट्रोइंटेस्टिनल फंक्शन नॉर्मल होतं, म्हणजे पोटाचे जे काही फंक्शन, गॅस्ट्रो म्हणजे पोटाशी संबंधित आणि इंटेस्टिनल म्हणजे आतड्यांशी, म्हणजे पोटाशी संबंधित ज्या काही क्रिया असतात त्या तुमच्या चांगल्या होतात. अंतस्रावी ग्रंथींचं कार्य सुधारतं. उत्सर्जन कार्यामध्ये सुद्धा एकूण तुम्ही विचार केला ना, तर डोक्यापासून पायापर्यंत सगळं चांगलं व्हायला सुरुवात होते.
स्केलेटल स्नायूंची लवचिकता वाढते. स्केलेटल स्नायू म्हणजे तुमचे जे हातापायाचे स्नायू आहेत ना, त्यांची सुद्धा लवचिकता, जे हाडांना चिकटून असतात ऍक्सियल स्केलेटनची, तर त्यांची कार्यक्षमता सुधारते. पोश्चर मध्ये तुमचा बॉडीचा पोश्चर जे आहे, तुमची शरीराचा आकृतीबंध आहे, तर तो तुमचा सुधारतो. तुमची स्ट्रेंथ, सामर्थ्य आणि लवचिकता यांच्यामध्ये वाढ होते. एन्ड्युरन्स म्हणजे कुठल्याही गोष्टी सहन करण्याची जी ताकद आहे, तर ती तुमची वाढते. तुमची एनर्जी लेवल आहे ती तुमची वाढते. तुमचं वेट आहे ते नॉर्मल तुमच्या हाईट नुसार, तुमच्या म्हणजे बॉडीनुसार आणि वयानुसार ते तुमचं योग्य राहतं. तुमची इम्युनिटी सुधारते. तुमची म्हणजे पेन ज्या काही खेळामुळे तुमच्या ज्या काही वेदना होणार असतात, तर त्या वेदना तुमच्या कमी होतात किंवा वेदना झाल्या तरी सहन करण्याची ताकद, त्याला थ्रेशोल्ड कॅपॅसिटी म्हणतात, तर ती सुद्धा तुमची वाढते. कोणाला काही विचारायचंय आतापर्यंत झालंय त्याच्यात?